वाव जय श्रीराम मैं तो गया रे हाय तर हुबेहूब चित्र बनवून देतात। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, मी चाललो आहे आज हॅपी स्ट्रीटला। सकाळी लवकर उठून मित्रांनो आता मी आलो इकडे। आणि हॅपी स्ट्रीट म्हणजे हा काय असतो कन्सेप्ट मला माहिती नाही आहे, कारण मी फर्स्ट टाइम हा अटेंड करत आहे। मी फक्त असं ऐकलं होतं की इव्हेंट्स वगैरे असतात, डान्स वगैरे असतो, योगा वगैरे, जिम्नॅस्टिक, अजून पण भरपूर कवायती वगैरे, म्हणजे शारीरिक गोष्टींचे म्हणजे व्यायाम वगैरे भरपूर, म्हणजे डान्स वगैरे भरपूर काय काय गोष्टी असतात। मला एवढं माहिती नाही, मी जस्ट ऐकलं होतं त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय। आता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की व्हिडिओमध्ये काय काय होणार आहे आणि काय नाही वगैरे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तर मग तुम्हाला कळेल की नेमकं हा हॅपी स्ट्रीट म्हणून आहे काय प्रकार। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। मी आता पटापट जातो आणि जाऊन एक्सप्लोर करून दाखवतो नेमके हॅपी स्ट्रीट हा काय प्रकार आहे। मित्रांनो हे बघा, आपण आता हॅपी स्ट्रीटला आलेलो आहे आणि इकडे खूप सारे असे प्रोग्राम ठेवलेले आहेत। समोर बोर्ड बघू शकता, त्याच्यावरती जे लिहिलेले आहेत ते सर्व इकडे आज होणार आहे हॅपी स्ट्रीट। आणि लोक बघू शकतात सकाळी सकाळी कल्याणकरांचा उत्साह बघा, किती लोक इकडे स्ट्रीट एन्जॉय करायला आलेत, स्ट्रीट फेस्टिवल। आणि आता आपण बघूया की इकडे काय काय होणार आहे। मित्रांनो झुंबा चालू झालाय आता। पहिला कोणतं गाणं लावलं? इथे पुढे क्रिकेट वगैरे सुद्धा ठेवलेला आहे आणि बघा इथे सगळे एन्जॉय करतात क्रिकेट वगैरे सुद्धा। बघा इथून बघा असं बॉल टाकतात आतमध्ये आणि इकडे ते मारतात। तुम्ही सुद्धा येऊन इकडे क्रिकेट वगैरे खेळू शकतात। हे बघा युनियन क्रिकेट अकॅडमी। हे बघा याच्यातून असे बॉल टाकतात आणि इकडनं तो मारतो। तो आता बॉल टाकल्यावर मी दाखवतो तुम्हाला। हे बघा तुम्ही सुद्धा इथे येऊन रँडम एन्जॉय करू शकतात। आणि इकडे बघा पुढे मल्लखांब वगैरे सुद्धा चालू आहे। ऍक्च्युली मला वाटतं की ना हे याच्यासाठी ठेवलंय की तुम्ही तुमचं टॅलेंट वगैरे इकडे येऊन शो करू शकतात। केवढीशी पोरगी आहे बघा वरती लटकलेली आणि ती तिचा टॅलेंट दाखवत आहे। क्लोजअप शॉट। हे बघा ती लहान पोरगी बघा छोटीशी। एक करणार घेतले का? तेव्हा ती पोरगी चढली आता वरती। वाव एक नंबर। एवढा नको करू। मित्रांनो इथे पुढे आल्यावरती बघा म्युझिशियन्स वगैरे आहेत।
मित्रांनो पुढे आल्यावरती बघा इथे हॅपी स्ट्रीट मध्ये ओ माय डॉग पेट स्टुडिओ मध्ये त्यांनी बघा इथे डॉग्स वगैरे ठेवलेले आहेत. कोणकोणते डॉग्स आहेत बघा. आता तुम्हाला नावं माहिती असतील तर सांगा कमेंट करून. अरे कशाला छेडतोय रे. हे बघा किती भारी भारी डॉग. हा पिल्लू बघा कसला भारी आहे. हस्की बघा कसला भारी आहे. वडापावचा कुत्रा सुद्धा आहे तिकडे डॉग. वो बोलता है उसके पास है. कसला भारी आहे बघा ते. एक मिनिट हे भाई. हे भाई इथे सुद्धा बघा किती छान असं आहे बघा. भावलाच वाटतोय. हे बघा भावलाच वाटतोय एकदम. भावलाच वाटतोय एकदम. आणि हा त्यांचे ओनर आहे. आणि इथे सुद्धा बघा एक एकदम छान असा डॉग आहे. दादा कोणती आहे जात. कोणता जात. हस्की. हस्कीच आहे काय. अच्छा हस्कीच आहे बघा. आणि इकडे सुद्धा हस्की आहे. शॉप आहे ऍक्च्युअली गोदरी जिल्हा. अच्छा बोल बोल. काय विषय दादा. शॉप आहे कल्याणला. आपण बोर्डिंग ट्रेनिंग पपी सेलिंग त्याच्यानंतर डॉग हँडलिंग प्री कन्सल्ट पण करतो कोणाला पेट घ्यायचं असेल. अच्छा म्हणजे हे शो करायला दिलेत की तुमच्याकडे कोणकोणते पेट्स आहेत तर तुम्ही तिकडे शॉपवरती येऊन बाय करू शकता. शॉपवर येऊ शकता. ओके. शॉपचं नाव आहे ओ माय डॉग पेट स्टुडिओ कल्याण. इंस्टाग्रामला आपलं हँडल सुद्धा आहे 5K+ फॅमिली इंस्टाग्रामवर. आपले ऑल ओव्हर इंडिया डॉग्स आहेत. तुमचं काय कार्ड वगैरे आहे का. नंबर घ्या ना माझा 8655. ओके मी गाईज मी इथे नंबर डिस्क्रिप्शन मध्ये किंवा इथे शो करून देईल तर तुम्ही त्यांच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. मी जस्ट आता शो केलंय तुम्हाला की इथे एवढे सगळे डॉग्स अवेलेबल आहे तर तुम्ही ते येऊन इथे बाय वगैरे करू शकता. मी जस्ट तुम्हाला दाखवून देतो कोणकोणते डॉग्स आहे इथे. हस्की आहे वडाफोनवाला आहे. आणि तो कुठला दादा. फिटझू. शिटझू. ओके ओके. स्पॅनियल जर्मन शेपर्ड आहे. तो कोणता. हा कॉकर स्पॅनियल. कॉकर स्पॅनियल. तो लॅब्राडोर आहे. अच्छा तो सायबेरियन हस्की आहे. सायबेरियन हस्की. ओके. आणि तो बीगल आहे. बीगल. ओके तर एवढे सगळे बघा डॉग्स आहेत इथे. आणि तुम्हाला बाय करायचं असेल तर वरती इथे नंबर शो होईल. तुम्ही डायरेक्ट त्यांच्याशी बाय करू शकता. किती भारी आहे बघा हा वाला डॉग. आता आपण पुढे जाऊया आणि बघूया पुढे सुद्धा अजून शो सुरू आहेत. डॉग्स बघून आल्यावरती ना इकडे पुढे ऑलिम्पिया जिम वाल्यांनी ना इकडे ऍक्टिव्हिटीज वगैरे ठेवल्या. मला कळत नाहीये नेमकं हे काय चालू आहे तर आपण त्यांच्या ओनरलाच विचारूया की नेमकं इथे काय चालू आहे. तर दादा काय चालू आहे नेमकं. हे क्रॉसफिट सेक्शन चालू आहे. ते सगळं बॅटल रोप आहे ती. त्याच्यानंतर हे टायर आहे. हे लॅडर आहे. तिथे प्लॅंक चालू आहे. याच्यानी सगळं फॅट लॉस एक्सरसाइज आहे. सगळं स्ट्रेंथ पण वाढते फॅट लॉस पण होतं. आणि तुम्हाला प्रॉपर सगळं याचा हे जर प्रॉपर केलं ना तर तुम्हाला नॉर्मल जिम करायची गरज पण नाही. फिटनेस साठी. हा हे फिटनेस साठी मेन फिटनेस महत्व कळण्यासाठी. हा आता एक आपल्याकडे काका आलेले त्यांचं एज होतं 57. त्यांनी 3 मिनिटं प्लॅंक केला. जे नॉर्मली 25-26 वर्षाचे यंग पोर आहे ना 1 मिनिटं पण करत नाही. तर ते फिटनेससाठीचा अर्थ एवढं हे होतं की हे जर असेल तुम्ही तर तुमचं लाईफ याच्यासाठी पूर्ण वेळेसाठी चांगलं आहे. पूर्ण तुमचं हेल्थ चांगलं आहे. नाही आपलं जिम मध्ये रेग्युलर होतं हे. आज आपलं इथे इव्हेंट आहे म्हणून इथे ठेवलं. हा आणि ते जिम मध्ये रेग्युलर हे सगळं चालू असतं आपलं. क्रॉसफिट वीक मधून 2 दिवस क्रॉसफिट घेतो सर. एक आहे गोदरी जिल्हा एक ब्रांच आहे आणि एक रोनक सिटीला ब्रांच आहे. नक्की या. नक्की व्हिजिट करा. ऑफर चालू आहे आता 1 इयरवर 1 इयर फ्री चालू आहे ऑफर. हे फॅट लॉस पॅकेज आहे क्रॉसफिटचा. आणि हे झुंबा योगा डान्स याच्यासाठी. थँक्यू. तर बघा हे इकडे सगळे ऍक्टिव्हिटीज वगैरे सुरू आहेत. मी एक एक करून तुम्हाला दाखवतो काय. हे बघा लहान पोरं वगैरे सगळे फिटनेसचं महत्व कळवण्यासाठी सगळे इथे ठेवलेले आहे त्यांनी. तर मित्रांनो हे सगळे ऍक्टिव्हिटी इथे ठेवलेल्या आहेत. आणि पुढे बघा पालखी येते. आता आपण पुढे जाऊया आणि बघूया की पुढे काय काय आहे. खूप छान.
जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. करो योग रहो निरोग. आहे बघा राम सीता, प्रभू श्री राम आणि सीताचा अवतार घेत बघा इथे रथ सुद्धा निघालेला आहे. तर कमेंट करून बोला मित्रांनो जय श्रीराम. आणि हा बघा किती सुंदर असा रथ आहे त्यांचा. जय श्रीराम. अजून पण पुढे आहे मित्रांनो, तिकडे बघू शकतात. आता आपण तिकडे जाऊया आणि बघूया अजून पुढे काय काय आहे. आवाज नाही आला. मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल आतापर्यंतचा माझा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. मी आणि माझे फ्रेंड्स खूप एन्जॉय करतात. फर्स्ट टाइम आमची विजिट आहे पण खूप मजा मस्ती चालू आहे. अजून सुद्धा पुढे भरपूर काय काय इव्हेंट वगैरे चालू आहे. आता आम्ही पुढे चाललोय आणि बघूया पुढे अजून काय काय सुरू आहे. तर मित्रांनो पुढे आल्यावर बघा इथे वेद आर्टमधून अकॅडमीमधून इथे बघा ड्रॉइंग वगैरे सुद्धा चालू आहे. आणि बघा सेम टू सेम ते ड्रॉइंग इथे क्रिएट करतायत आणि लोकांना शिकवता सुद्धा आहेत की ड्रॉइंग कसं करायचं, कसा ब्रश पकडायचा, कसं आउटलाईन वगैरे काढायची, सगळं इथे शिकवत आहेत बघा. आणि इथे बघा इकडे हुबेहूब चित्र बनवणं सुद्धा सुरू आहे. हे बघा तो दादा इकडे चित्र बनवतोय त्या ताईंचं. हे बघा किती भारी आर्टिस्ट आहे आपल्या कल्याणमध्ये सुद्धा, हुबेहूब चित्र बनवून देतात. हे बघा आणि त्यांनी काही पोर्ट्रेट्स वगैरे बनवलेत. समोर बघू शकतात किती छान वाटतात पोर्ट्रेट. हे बघा हुबेहूब चित्र बनवणं इथे चालू आहे. किती भारी भारी आर्टिस्ट आहे आपल्या कल्याणमध्ये. इकडे बघा त्या काकींचं चित्र बनवतात आणि हे बघा इथे काही चित्र बनवून ठेवलेले आहेत. आणि हे बघा हे त्यांच्या अकॅडमीचं नाव आहे. आल्यावरती बघा मित्रांनो इथे जोकर वगैरे सुद्धा आहे, ज्याला आपण विदूषक वगैरे सुद्धा म्हणतो. ते जोकर वगैरे सुद्धा इकडे आहेत बघा. आणि हाय तर ते बघा इकडे सगळे आहेत आणि आपल्या पोरांबिरांसोबत बघा फोटोज वगैरे सुद्धा सुरू आहेत इकडे. आणि हे बघा सगळे एन्जॉय वगैरे करतायत. तर मी पण आता जातो आणि त्यांच्यासोबत एक फोटो वगैरे क्लिक करतो आणि पुढे जातो. पुढे अजून इव्हेंटसुद्धा सुरू आहेत, तर ते पण आपल्याला पुढे जाऊन कव्हर करायचे आहेत. हे दाखवायचं राहिलं बघा, हा मोठा माणूससुद्धा इथे आहे, ज्याचे पाय बघा केवढे मोठे आहेत. म्हणजे ॲक्च्युली बांबूवर उभे असतात, पण ती पण एक कला आहे. एवढं बांबूवरती उभं राहणं साधं काम नाही आहे, आर्टिस्ट लोकांचंच काम आहे. आणि तो बघा किती मोठा आर्टिस्ट आहे, त्याच्या चालण्यावरनंच कळतं की तो किती प्रो आहे बघा. तेव्हा लोक हात पकडून त्याच्यासोबत फोटोज वगैरे काढतात. हे बघा वाईड अँगलमध्ये तुम्हाला बरोबर दिसेल. एक नंबर.
शेवटी रावणाने सुद्धा जय श्रीराम म्हटलंय मित्रांनो. जय श्रीराम. जय श्रीराम. आता गाईस त्यांचा प्रोग्राम इथे संपलेला आहे आणि आता ते जाणारे रथवर बसायला. त्यांचा रथ तिकडे. त्यांचा प्रोग्राम इथून झालेला आहे. माझ्या मागे माग बोला मित्रांनो, जय श्रीराम. जय श्रीराम. आणि खूप छान त्यांनी इथे परफॉर्मन्स केलेला आहे. जय.
हा ये वाला छोटी वाली का व्हिडिओ गाईज तर तुम्ही पाहिला असेल मित्रांनो, मी तुम्हाला सर्व इव्हेंट दाखवायचा प्रयत्न केलेला गेला आहे. मला एकच म्हणायचं आहे की ना प्रत्येकाला एक टाईम द्यायला पाहिजे होता. म्हणजे ना आपण एका बाजूला व्हिडिओ करत असेल ना तर दुसऱ्या बाजूला वेगळा काहीतरी इव्हेंट चालू असतो. आणि म्हणजे काही ठिकाणी म्हणजे काही क्लिप्स वगैरे राहिल्या असतील, पण मी जेवढं होईल तुम्हाला सगळं दाखवायचा प्रयत्न केलेला गेला आहे. आणि जर एक वर्डमध्ये सांगायचं असेल ना इव्हेंटबद्दल तर एकदम रापचिक रावस एकदम भारी काम केले गेले मित्रांनो. असे इव्हेंट आहे ना आपल्या कल्याणमध्ये झाले पाहिजे. मला खूप प्राऊड वाटतं की मी कल्याणकर आहे आणि आपल्या कल्याणमध्ये असे इव्हेंट सुरू आहेत. मुंबईसारखे इव्हेंट आता आपल्या कल्याणला सुद्धा व्हायला लागले. हे जे सगळं तुम्ही पाहिलं ना मित्रांनो, हे सगळं रविवारी मरीन ड्राईव्हला सुद्धा होतं आणि सेम टू सेम नाही त्याच्यापेक्षा जरा अजून 4 पटीने चांगलं करायचा इथे प्रयत्न केलेला गेला आहे कल्याणकरांनी.
आणि खूप छान प्रयत्न सक्सेसफुलसुद्धा यांनी करून दाखवलेला आहे. मला खूप एन्जॉयमेंट वाटली. हे माझं पहिलंच वर्ष होतं स्ट्रीटचं, जे स्ट्रीटवरती असे कार्यक्रम वगैरे होतात आणि हे माझं पहिलं वर्ष. मला खूप चांगला एक्सपिरियन्स होता मित्रांनो. तर जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केले गेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना मित्रांनो, तर ज्यांनी कोणी मिस केला असेल त्यांना हे मित्रांना, तुम्ही कल्याणच्या मित्रांना किंवा तुम्ही कुठे दुसरीकडे राहत असेल त्यांना हे शेअर करा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि दाखवा की इकडे काय काय कार्यक्रम वगैरे झाले जे त्यांनी खूप मिस केलेले आहे. तर ते नेक्स्ट टाईम जेव्हा कधी असेल ना तर त्यांना आयडिया येईल की हे कसे कार्यक्रम वगैरे असतात. तर काय जास्ती बोलणार नाही, फक्त त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ शेअर करा आणि आपली व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, कारण असेच आपले व्हिडिओ चॅनलवरती येत राहणार आहेत. तर मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय, टाटा, गुड बाय.